एक मिनिट दादा, एक मिनिट दादा, एक मिनिट दादा, एक मिनिट. हे बघा दादांनो, माझ्या आपण अनेक कविता ऐकल्या असतील, त्यात एक एक कडवे सांगतो, पण आजची परिस्थिती या कवितेतून मी जे मांडणार आहे ती वेगळी आहे. माझ्या अनेक कविता आपण ऐकल्या, त्याचे कडवे सांगतो तुम्हाला, ऐका. एक कविता केली होती सुरुवातीला, उठ मराठा उठ मर्दा एकजुटीचा धागा हो, मागे पडलं तुझं लेकरू आता तरी तू जागा हो. दुसरी कविता केली होती, आरक्षण दे रे सरकारा. या अशा कविता केल्या होत्या, महाराष्ट्राभर गाजल्या. आता मधात एक कविता केली होती बघा, चहूबाजूने घेरला या मराठाचा वाघ रे, मराठाच्या पोराता झोपू नको जाग रे. या कविता केल्या होत्या. पण दादांनो, आजची कविता खूप मोठी आणि खूप महत्वाची आहे, कारण तुमचे चेहऱ्याने वाचतोय दादा. आज परिस्थिती काय निर्माण झालेली आहे, आज देव सुद्धा इथे आहेत आणि भक्त सुद्धा इथे आहेत. मी फक्त तुमचा मधला दुवा म्हणून सांगतो, ऐका. आजची परिस्थिती काय बघा, प्रत्येकाचा चेहरा वाचा दादा. घरी गेलं तर करमत नाही, गावामध्ये गाव फेकून देत आहे, इथं आलं तर दादांची ही परिस्थिती देखवत नाही, ही अवस्था देखवत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि याच्यावरती मी तुमची भावना याच्यामध्ये मांडून दादांकडे तुमची भावना पोहोचवणार आहे. प्रत्येकाची भावना काय आहे बघा आता दादा. प्रत्येकाची भावना या कवितेच्या एका कडव्यामध्ये आहे बघा. काय कवितेच्या कडव्यामध्ये प्रत्येकाचं मन काय म्हणते दादा तुमच्यासाठी, ऐका. नका नका तुम्ही दादा अन्न पाण्याविन राहू. बघा बरं, नका नका तुम्ही दादा अन्न पाण्याविन राहू का, आम्हा धार तुमचा आम्हाला दुसरा आधार नाही दादा तुमच्या विना, आम्हा धार तुमचा दारी रडतो या भाऊ. नका नका तुम्ही दादा न पाण्याविन राहू. ऐका, दुसरं कडवं बघा दादा, इथं तुमच्या बहिणी बसलेले आहेत दादा. दुसरं कडवं यांच्यासाठी, ऐका. बघा बहिणी तुमच्या डोळे रडू रडू लाल. बघा बरं, प्रत्येक बहिणीकडे बघा. बघा बहिणी तुमच्या डोळे रडू रडू लाल, झाला बेभान मराठा पाण्या पावसाचे हाल. चिखलात तुडवात सुद्धा मराठा यायलाय दादा. दादा तुमच्यासाठी आम्ही चिखलन रस्ता काय दादा. दादा तुमच्यासाठी आम्ही पाट रक्ताचे वाहू. नका नका दादा तुम्ही अन्न पाण्याविन राहू. काय परिस्थिती झाली, काय परिस्थिती झाली घराघरात बघा दादा. पण महालक्ष्म्याचे उरलेले लाडू सुद्धा आम्हाला कडू लागायले दादा. कारण काय झालंय बघा, साखर ही झाली कडू घास लागे ना हो गोड. दादा इथं पडलेले ना, आपल्याला भाकरी गोड लागणार आहेत का. साखर ही झाली कडू घास लागे ना हो गोड, घर फेकते बाहेर लागे आम्हा तुमची ओढ. घरी गेलं की परत इकडे यावं वाटायला लागले दादा. आता सर्वांचं मन म्हणतंय दादा, चला उठा तुम्ही दादा, चला उठा तुम्ही दादा, पुन्हा मुंबईला जावो. नका नका तुम्ही दादा अन्न पाण्याविन राहू. दादा मला एकटं पाडलंय मराठा समाजाला. शेवटचं कडवं काय बघा, वैरी झाले भाऊ बंद, त्यांनी रस्ता केलाय बंद. दादा आम्ही मोठा भाऊ म्हणून सर्वांना सांभाळलं, आज आमच्यावर वेळ आली तर काय परिस्थिती झाली बघा. वैरी झाले भाऊ बंद, त्यांनी रस्ता केला बंद. तरी सुद्धा मराठा समाज चिखलाने आला. ऐका, आम्ही चिखलातून आलो, आम्हा नाही वाद छंद. आम्ही चिखलातून आलो, आम्हा नाही वाद छंद. का आम्हा दर्श तुमचा, तुमच्या शब्दाच्या पुढे नाही दादा आम्ही.
आदर्श तुमचा तुमच्यासाठी जीव देवो नका नका तुम्ही दादा अन्न पाण्याविन राहू नका नका तुम्ही दादा अन्न पाण्याविन राहू. धन्यवाद.